हाय, चला तर आज कुकरमध्ये झटपट तयार होणारी चवदार काबुली चना ग्रेव्ही कशी बनवायची आज बघूया. सर्वप्रथम मसाला भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी इथे ओलं खोबरं भाजून घेते आहे. तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता. सोबत बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, कढीपत्ता चांगल्या लालसर होईपर्यंत भाजू द्या. सोबत इथे मी एक टोमॅटो ॲड करते आहे आणि सोबत कोथिंबीर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे कुकरमध्ये तेल घेऊन त्यात मी जिरं, कढीपत्ता आणि तेजपत्ता ॲड करून आपण जे वाटण बनवलेलं होतं ते ॲड करायचं आहे. त्याला तेल सुटू द्या. नंतर त्यात थोडीशी हळद, 1 चमचा तिखट मसाला आणि 1 चमचा काळा मसाला ॲड करून त्यात चवीनुसार मीठ ॲड करा आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू द्या. नंतर त्यात रात्रभर भिजवलेले काबुली चणे ॲड करायचे आहेत. व्यवस्थित परतवून घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा आणि कुकरला 4 किंवा 5 शिट्ट्या येईपर्यंत भाजी शिजू द्या. तुम्ही इथे बघू शकता माझी 5 शिट्ट्यांमध्ये हे काबुली चणे मस्तपैकी शिजलेले आहेत. तर वरून इथे मी हा थोडासा चिकन मसाला ॲड केलेला आहे. वरून भरपूर अशी बारीक कोथिंबीर ॲड करा आणि सर्व करा. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईससोबतही खूप छान लागते. ते भाजी थंड झाल्यावर बघू शकता किती थिकनेस आलेला आहे भाजीला. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्यू.